गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. रनिंगला आलतो 8:40 झालेले. उशीर ॲक्च्युली आहे ना, उशीर गेला, उठायला उशीर झाला मला. 7:30 वाजले उठायला, 8:40 झाले. त्या रनिंग करून आलो 2 किलोमीटर. तो थोडंसं चालतो, जोर वगैरे काय मारणार नाही. ओके, काल रनिंगला गेलतो ना, 1-2 दिवस गॅप पडला होता रनिंगचा. तर काल रनिंगला गेलतो, तर आज सकाळी ना असं अंग दुखत होतं. त्यामुळे आज 8:15 आलो काहीतरी मी रनिंगला. ओके, मला आज पळायचं म्हणजे पळायचं. वाहनं किती पण असू दे, काय असू दे, काय विषय नाही. ओके गाईज, मी जे आहे ना आत्ता मल्हापूरमध्येच आहे. आमची कंपनी मल्हापूरचा जो ऑरेंजचा प्लॅन आहे ना, तो ह्या साईडला आहे. ओके, ही सगळ्या कंपनीज आहे त्या बाजूला, काय विषय नाही. मी जे राहतो ना ते इंडस्ट्री एरियाचा आहे जवळपास. गाईज, माझा बोट आहे ना, हा बोट आहे ना, हा ओल्डवाला बोट आहे, पूर्ण खराब होत आला आहे. ठीक आहे, हा फक्त मी रनिंगला वापरतोय. आणि हा कंपनीत आम्हाला लेदरसाठी कंपनीत आहे ना, आम्हाला लेदर शूजच अलाउड आहे, बाकी दुसरे शूज अलाउड नाही. तो एक शू आहे माझ्याकडे. आणि हा एक मी जो रायडिंगला घेतला होता पार्कचा आहे, मस्त, एकदम मस्त आहे, काही विषय नाही. हम्पीला जेव्हा मी राईडला चालू होतो ना त्यावेळेस घेतला होता. तर तो रनिंगचा शू आहे ना, आता सध्याला तर थोडा खराब, थोडा म्हणजे संपूर्ण खराबच झाला. मी फक्त रनिंगसाठी वापरतोय. ओके, आणि दुसरी गोष्ट काय, काल 28 तारीख आहे ना, काल 28 तारखेला अजित पवारांचं विमान क्रॅश झालं आणि त्यात निधन झालं. तर ती एक दुःखद घटना आहे. काल पूर्ण पुणे ना, पुण्यामध्ये 2 दिवसाची बंदी सांगितली होती. ओके, सांगितली म्हणजे बंदच केलं होतं सगळं. आणि पूर्ण महाराष्ट्रभर दुःख पसरलं आहे असं. आणि त्यानं उपमुख्यमंत्री होते, तर ते मुंबईवरनं बारामतीला यायला लागले होते. बारामतीमध्ये त्यांची काहीतरी सभा होती. आणि त्याचं विमान आहे ना, पहिल्यांदा लँडिंग टाईमला काहीतरी दुःख होतं ना, तर त्या टायमाला त्यांना ते लँडिंगचं जे रस्ता आहे ना तो दिसला नाही. तर ते फिरून आलं ना, तर त्यावेळेस फिरून येताना त्यांना ते विमानतळ व्यवस्थित दिसलं नाही, तिथला रस्ता. त्यावेळेस त्यांना ते दुःख होतं त्या टायमाला. तर ते तिथं साईडला जस्ट रस्त्याचा तो विमानतळ, तर तो विमानतळाचा रस्ता आहे ना, त्या साईडला जस्ट 50 फुटावर कोसळलं. ओके, तर त्यात 6 जण होतं. 6 जणांचं निधन झालं असं म्हणतात. तर 6 जणांमध्ये एक पायलट होता, नंतर तिथले एअर हॉस्टेस होती, त्यांचा बॉडीगार्ड होता, आणि अजित पवार होते. आणि 6 जण त्यांचं निधन झाले त्या घटनेमध्ये. तर पूर्ण विमान वगैरे आता CCTVमध्ये दिसतंय की स्फोट झालेला. विमान असं तिरकं झालं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर असं तिरकं झालं आणि डायरेक्ट कोसळलं खाली. तर त्यांना पायलट पण एक्सपिरियन्स आले होते, पण त्यांना काहीतरी दिसलं नाही का काय, त्यावेळेस दुःख होतं असं काहीतरी विषय. त्यावेळेस दुःख होतं, त्यामुळे त्यांना ते काय विमानतळ दिसलं नाही आणि ते क्रॅश झालं. तर ते एक खूपच दुःखद घटना आहे, कारण उपमुख्यमंत्री जाणं म्हणजे काय छोटी गोष्ट नाही. ओके, तर काय बटाटे आणा लावले, बटाटे असलंच आहे. तर बटाटे आणा, पतलं संपले, टापाटे संपले, शाबू आणा, हे आणा, ते आणा, काय विषय नाही, काय विषय नाही. काय माझ्याकडे टी-शर्ट आहेत ना, 4 टी-शर्ट आहेत. एक आहे लाल पट्ट्याचा, एक आहे ते पांढरा फुल आहे त्याच्यावर, आणि 2 आहेत ना ब्लॅक आहेत. एक पूर्ण ब्लॅक आहे आणि एक ब्लॅक वरती असं पांढऱ्या बाहेरवरती पांढरा पट्ट्या आहेत. ओके, तर जे की मी आता सध्याला घातलाय. आणि तो टी शर्ट मी रूम वरती सारखं घालतो, कारण की रूम वरती काय टी शर्ट घालतो मी सारखं. कंपनीत जातानाच मी फक्त शर्ट वगैरे घालतो. तिथं पण आम्हाला टी शर्ट अलाउड आहे. तर मॅक्स तर मी टी शर्ट वरच असतो. व्हिडिओ वगैरे तुम्ही बघता तर ते टी शर्ट असते सेमच्या. तर बघू मी आता ह्या संडेला शॉपिंग करेल टी शर्टची किंवा शर्टची. कम्फर्टेबल राहतं टी शर्ट घालायला. आणि टी शर्ट आणि माझ्याकडे 4 बरमुडा पण आहे, चड्ड्या वगैरे म्हणलं तर चालेल, कारण कम्फर्टेबल राहतं, मोकळं वाटतं. त्यामुळं मॅक्स तर मी टी शर्ट आणि बरमुड्यावर असतो. ओके, आता चाललंय बटाटे आणायला. बटाटा तो बटाटे कैसे पोटैटो 30 किलो लगो. अरे रताळी पण आहे तिथं, रताळी पण आहे. रताळी आता ही जुनी बटाटे तिथं पण पुढे बघितले ते, पण बटाटे जुनी नाही, ती सगळी फ्रेश बटाटे. जुने बटाटे जरा खायला चांगलं लागते. काय विषय नाही ही तरी. का
अरे मोबाईल माझा मी आणलाच नाही की. ए रुको रुको थोडा. मोबाइल में रूम मध्ये बसून आलं है ना. तो क्या कर दो मेरा मोबाइल रूम पे रह गया. मैं मोबाइल लेके आता ये साइड पे रख दो. हाँ वो किलो. गाइस मोबाइल रूम वरच राहिलाय काय ते जायचं ते. मोबाइल मोबाइल घर को भूल गया ना. मोबाईल घरी कसा विसरून जाऊ शकतो. त्याने फक्त बटाटे आणि बटाटा आणि रताळे घेतले. रताळे आता इथले कसे लागतात मला माहित नाही. फक्त मी घेतले रताळे. बटाटे तर नॉर्मल काही विषय नाही. बटाटे सगळे सेम लागते. पण गावाकडे बटाटे जरा चांगले लागते त्याच्यापेक्षा. तर थोडं फरक राहतोय गाव मधला आणि सिटी मधला. गावाकडे नारळ पण स्वस्त वगैरे राहतं. इथं जरा थोडासा 10-20 रुपयाचा फरक राहते. ओके. तर काही जेवायलाच डाळ, चपाती, भेंडे, भात आहे. भात मला खायचा नाही. मला भात खायचा नाही कारण ते कुत्रे चावलंय ना त्यामुळे भात खायचा नाही. शाबून मिरची काय तो उपास त्यामुळे तिकडे शाबू केलाय. ठीक आहे गाईज 10 वाजले तर 10:23 झाले ते. लुक 10:23 झाले तर ओके. तर आता आलो ड्युटीवरून आलो फ्रेश झालो. जस्ट एडिट करा म्हणलं सकाळचा व्हिडिओ. ओके. तर माझं आहे ना सकाळी काल आणि आज आहे ना रनिंगला गेलतो ना तर एवढं गुडघं दुखायला लागलं माझं. एवढं गुडघं दुखायला लागलं तर माझं जर ते दूध असलं तर असं दूध पिणार आहे कारण कॅल्शियमची कमतरता लागली. एवढं गुडघं दुखायला लागलं आज नाही का. संध्याकाळपासून जास्त दुखायला लागले चालताना. ओके. तर व्लॉग आजचा इथं संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. पीस.